ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवलेंसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मिलिंद वेणेकरांना धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। रवी किरण इंगवले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मिलिंद वेणेकर शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। रवी किरण इंगवले यांची ऑडिओ क्लिप आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। आपण ती ऐकूयात। रेशमीकर रवी बोलते साहेब बोला की माझा टाकले त्या ह्याच्यात तक्रार मध्ये काय संबंध माझा तुझा? तुमचा माझा काय संबंध नाही साहेब। तुला मी कधी फोनवर बोललो, तुला माघारी बोललो, तुझ्या पुढ्यात बोललो, तुमचं नाव घेऊन त्यानं मला धमकी दिली साहेब। माझं नाव जग नाव घेते, मी तुला धमकी दिल्या नाही नाही परत माझं नाव येतं का? नाही का? मग त्याला पण सांगा ना साहेब, तुम्ही नाव घ्या। तू कोण मला सांगणार रे म्हणून? मग तुम्ही त्याला काय सांगत नाही? तुझं मंडळ आणि तू बघ आणि तू बघ, माझं नाव काय नाही। माझं नाव आलं, तुझं सगळ्या घरादाराचं नाव सगळं सगळ्यांनी नाव टाकायला लावणार। आत्ताच सांगतो तुला, मंडळ मध्ये माझं नाव गुंतवून गेले का मनोजानं सगळं रेकॉर्डिंग दाखवू त्याला नेऊन कर व्हायरल कर, नाही त्याला डर गजेल मी भीत नाही असेल कोणाला। 2 नंबर धंदेवालेच नाही, बोटेच नाही, समोर समोर फाईट करणारा माणूस आहे मी। ठीक आहे, ठीक आणि आहे। मी असला सोनू पाटील अमित पाटील पटवून करत नाही। ज्यावेळी होणार का नाही त्यावेळी कळेल तुला काय होतंय ती। व्यसनीकर म्हणून कोणतरी एक व्यक्ती आहे, त्यानं माझ्या विरोधात फिर्याद दाखल केली की मी त्याला शिवीगाळ कर म्हणून सांगितलं। या फिर्यादीमध्ये आता यानं फिर्याद दाखल केलेली आहे। राजेश क्षीरसागर, उत्तम कोराणे आणि भरत चव्हाण ह्या तिघांचा मला पाठिंबा आहे आणि ह्या तिघांचा पाठिंबा असल्याने तुला ठार मारणार असं व्यसनीकरने डायरेक्ट याला सिद्धाळा गार्डन जवळ धमकी दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।